बोलो तयार. आडवा बाटनं फटका ऑन साइडला फोरआर्मच्या साह्याने टर्न केला. क्षेत्ररक्षक मिसफिल्ड. चांगली फिल्डिंग. बॅकअप चांगले नितीनचं. 2 धावा त्या दरम्यान या बॉलवरती मिळतात. संघाची धावा संख्या जाऊन पोहोचलेली ती 17 वरती. सागरकडून थोडीशी कदाचित घाई करण्यात आली. दुसरी धावा संख्या त्याला कदाचित द्यायची नसेल त्या कारणासोबत थोडंसं प्रेशर टाकण्याच्या प्रयत्नामध्येच घाई झाली आणि नितीननं जबरदस्त कव्हर या बॉलला केलेला आहे. धावा पुस्तकावरती धावा लागलेल्या आहेत आतापर्यंत 17 धावा. आतापर्यंत 17. अंतिमचे 3 बॉल. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग करत असताना बॉलर संतोष. सूरजजी गोडविंद पुरस्कृत. सायली 11 पिंपलोली संघ ॲक्शन. त्यांच्या विपक्षामध्ये मानगाव. सरळ खेळलेत. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज पोस्टच्या दरम्यान फक्त सिंगल 1च्या मदतीने टोटल जाऊन पोहोचलेले ते 18. शेवटचे अंतिम 2 बॉल. फरहान भाई रिलॅक्स. टीमची टोटल आतापर्यंत 2 गडी बाद 18. अंतिमचे 2 बॉल आता बाकी राहिले ओव्हर नंबर 2 मध्ये. टेंबरे आणि पाशाने दोन्ही टीमच्या प्रतिनिधींना विनंती आपण आयोजकांशी संपर्क साधायचा. लॉफ करायचा होता. बॉटम पार्ट मधून काढलाय. डॉट बॉल. शेवटचा बॉल आता बाकी राहतोय. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. सेकंड ओव्हर मध्ये क्वार्टर फायनलचा सामना आपण एन्जॉय करत आहात. पाहूयात अंतिम चेंडू. बोलो तयार. वेगवान खोदून काढला. सरळ केलेत. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये. चांगली फिल्डिंग. एका टप्प्या निश्चित पहिल्या साठेमध्ये चांगली फिल्डिंग. फक्त सिंगल या बॉलवरती मिळते. 2 ओव्हरचा खेळ इथून होतोय पूर्ण. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावा संख्या जाऊन पोहोचलेली आहे 2 गडी बाद 19 धावा पुस्तकावर. दोन ओव्हर मध्ये झालं 19. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात. तिसऱ्या ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती बॉलर आले चैतन्य. चांगला चेंडू. फलंदाज इथून होतोय बाद. धक्का बसला 19 ला. तिसरा फलंदाज सुमित इथून बाद. धन्यवाद 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 धन्यवाद. तिसऱ्या ओव्हर मध्ये बॉलिंग करतात चैतन्य. फुल टॉस आहे. मिस केला. पंचांकडे अपील आहे. लेग बिफोर द स्टंप साठी मिस्टेक झाले. डायरेक्ट थ्रो झाला होता. विकेट किपर एंडला 2 धावा लेग बाईच्या मदतीने मिळतात. संघाची धावा संख्या 2च्या साह्याने जाऊन पोहोचलेली आहे ती 21 या धावा संख्येवरती. अंतिमचे या ओव्हर मधले आता बॉल बाकी राहतात. पहिल्या 17 मधले 4. हळूहळू आता गारवा जाणवायला लागलेला. गोलंदाज तयार. खोदून काढतात. समोर खेळलं. हा देखील चेंडू लॉंगॉन मध्ये. पुन्हा एकदा मिस्टेक. आता राजेंद्र होते लॉंगॉनला. 2 धावा या बॉलवरती. प्रत्येक बॉलवरती रणनीती जमेची बाजू सायली 11 पिंपलोली टीमसाठी. टीमची धावा संख्या जाऊन पोहोचलेली आहे 23 वरती. अंतिमचे 3 बॉल या पहिल्या सत्राच्या आता बाकी राहत आहेत.
सरळ खेळलेत, मिडॉनला बीट करत लॉंगॉन मध्ये बॉल, क्षेत्ररक्षक पोहोचलेत, मिसफील्ड झाले, सेकंडचा कॉल लगेचच बघता बघता 2 धावा या बॉलवरती होतात पूर्ण. 25 धावा आतापर्यंत धावा पुस्तकावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उपस्थित झालाय तो सोमनाथ. धावा संख्या 25. अंतिमचे 2 बॉल. वेगवान बॉल हार्ड लेंथला पिच झालाय, पॉइंटला मध्ये डीप मध्ये चाललाय बॉल, सरळ चाललाय सीमा पार. या महत्वाच्या धावा सेकंड इनिंग मध्ये फायदेशीर ठरतील साईल 11 पिंपलोली टीमच्या. 4 धावा या बॉलवरती मिळतात. संघाची धावा संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 29 या धावा संख्येवर. शेवटचा बॉल वेगवान लॉंगॉनला, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल पोहोचते, त्याच्या वरतून पाठवला. या 10 धावा महत्वाच्या ठरतील. बायकरमॅन गणेश बॅट मधून या 10 धावा निर्णायक षटकार आला. 6च्या मदतीनं संघाची धावा संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 35 वरती. विजयासाठी 36 धावा संख्येचं टार्गेट इथून ठेवण्यात आलेलं मानगाव टीम समोर. चला लगेचच विशाल आणि कंपनी लगेचच मैदानाच्या आतमध्ये. चला पिंपलोली संघ जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. दीनानाथ पाटील लक्ष द्या सूचनांकडे. लगेचच आपण फिल्डिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये उतरा.